आता डोसा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो हॉटेलमधला एकदम कुरकुरीत लालसर रंगाचा आणि जाळीदार असा डोसा. जर तुम्हाला पण साऊथ इंडियन नाश्ता आवडत असेल ना, तर हा हॉटेल स्टाईल डोसा एकदा ट्राय करून बघा. आणि त्यासोबतची ही चटणी, एकदा या पद्धतीने हा डोसा आणि चटणी करून बघा. घरचे परत परत मागतील इतका हा छान बनतो आणि करायला अगदी सोप्पा आहे. त्यासाठी इथे मी 2 कप इतके उकडा तांदूळ घेतलेले आहे आणि अर्धा कप सोना मसुरी तांदूळ घेतलेला आहे. आता हे तांदूळ जे आहेत ना, ते आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि त्यातील जे पाणी आहे ना, ते आता काढून घ्यायचं आहे. आणि आता या तांदळामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आणि हे तांदूळ आपल्याला 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवायचे आहे. ते तांदूळ 5 ते 6 तास भिजत ठेवू. आता दुसऱ्या भांड्यात आपल्याला अर्धा कप उडीद डाळ घ्यायची आहे आणि 1 चमचा मेथीदाणे घ्यायचे आहेत. ते देखील आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे. आता हे जे डाळ आहे ती आपल्याला एकदाच अशी धुवून घ्यायची आहे आणि यातलं पाणी काढून घ्यायचं आणि पुन्हा यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ही डाळ देखील आपल्याला 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवायची आहे. आता 5 ते 6 तासानंतर हे भिजवलेले डाळ तांदूळ मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे. त्याआधी इथे आपल्याला पाव कप पोहे 10 मिनिटासाठी भिजत ठेवायचे. हे नेहमीचेच पोहे आहेत, तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत. आता हे 10 मिनिटं भिजू द्यायचे आणि आता मिक्सरला आपल्याला सर्वात आधी डाळ बारीक करून घ्यायची आहे. डाळ बारीक करताना आपल्याला हे पोहे देखील घालायचे आहेत. आता इथे डाळ वाटताना आपल्याला दुसरं पाणी वापरायचं नाही. आपण जे डाळ भिजवलेलं पाणी आहे ना, तेच यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आणि डाळ आपल्याला एकदम अशी बारीक करून घ्यायची आहे. तर इथे मी हेच पाणी घालत आहे आणि मिक्सरला ही डाळ आता चांगली अशी बारीक वाटून घ्यायची आहे. इथे बघा, या पद्धतीने आपल्याला ही डाळ चांगली अशी बारीक वाटून घ्यायची आहे आणि ही डाळ आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. तर आता इथे बघा, तांदूळ देखील 5 ते 6 तास चांगले असे भिजले गेलेले आहेत. आता तांदूळ वाटताना आपल्याला ते थोडेसे असे रवाळ वाटायचे आहेत आणि वाटताना आपल्याला हेच पाणी घालायचं आहे आणि तांदूळ आपल्याला इथे रवाळ असे वाटून घ्यायचे आहेत. डोस्यांसाठी जे आहेत ना, तांदूळ नेहमी असे रवाळच वाटायचे, म्हणजे डोसे जे आहेत ना, ते छान असे कुरकुरीत बनतात. इथे आता सगळे तांदूळ वाटून झालेले आहेत. आता हे जे मिश्रण आहे ना, ते हातानेच आपल्याला 5 मिनिटं तरी चांगलं असं फेटून घ्यायचं, म्हणजे पीठ जे आहे ना, ते चांगलं असं फर्मंट व्हायला मदत होते. आणि पीठ जर चांगलं फर्मंट झालं की डोसे पण आपले छान जाळीदार होतात. म्हणून हातानेच हे पीठ चांगलं असं फेटून घ्यायचं. तर आता हे पीठ आपल्याला 8 ते 10 तासांसाठी झाकून ठेवायचं आहे किंवा मग रात्रभर पण देखील आपण हे पीठ ठेवू शकतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, पीठ कसं छान फुगून वरती आलेलं आहे. इथे बघा, आता हे मस्तच असं पीठ फुगून वरती आलेलं आहे. जेव्हा असं पीठ आपलं फुगून वरती येतं ना, तेव्हा समजायचं की आपले डोसे जे आहेत ना, ते छान असे जाळीदारच होणार आहेत. आता हे पीठ चांगलं असं एकजीव करून घ्यायचं. जेवढं पीठ तुम्ही हाताने फेटून घ्याल ना, तेवढं हे पीठ हलकं बनतं. त्यामुळे आपले डोसे पण छान असे कुरकुरीत होतात. आता या पिठाचे तुम्ही डोसे, इडली, आप्पे देखील बनवू शकता. तर आता इथे मी लागेल तेवढंच पीठ एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि बाकीचं जे पीठ आहे ना, ते आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकतो आणि जेव्हा लागेल तेव्हा हे पीठ आपल्याला वापरता येतं. आता लागेल तेवढंच मी पीठ एका भांड्यात काढून घेते. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा हे चांगलं असं फेटून घ्यायचं. आता पीठ जर घट्ट असेल ना, तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी देखील घालू शकता. चला, तर आता इथे डोस्याचं पीठ आपलं तयार आहे. आता आपण त्यासाठी लागणारी चटणी करून घेऊ. इथे मी अर्धा कप इतके शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे चांगले असे भाजून घ्यायचे आणि आता हे एका भांड्यात आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे. थोडंसं तेल घालायचं आणि ही हिरवी मिरची पण आपल्याला छान अशी परतवून घ्यायची. त्यामध्येच आपल्याला आलं, लसूण
आणि जिरं घालायचं आहे आणि हलकंच असं भाजून घ्यायचं. यामध्ये आपल्याला एक कांदा घालायचा आहे, तो देखील हलकाच असं भाजून घ्यायचा. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकं ओलं खोबरं घालायचं आहे, ते देखील हलकंच भाजून घ्यायचं आहे. हे भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, ती पण छान अशी भाजून घ्यायची. चिंच घालायची आहे. 2 चमचे आपल्याला डाळ्या घालायच्या आहेत, त्या देखील आपल्याला हलक्याच अशा भाजून घ्यायच्या. आता हे सगळं मिक्सरला आपल्याला थोडंसं मीठ आणि पाणी घालून चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे आपली चटणी देखील तयार आहे. आता या चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे. त्यासाठी तेल गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये मोहरी, जिरे, उडीद डाळ, हरभरा डाळ, कढीपत्ता आणि 2 लाल मिरच्या घालायच्या आहेत. आणि खमंग फोडणी या चटणीवरती आपल्याला घालून घ्यायची आहे. इथे आपली हॉटेल स्टाईल चटणी देखील तयार आहे. एकदा अशी ही चटणी करून बघा, डोश्यासोबत अतिशय छान लागते. तर आता इथे मी डोसे बनवण्यासाठी बिड्याचा तवा घेतलेला आहे. त्याला असं तेल लावून घ्यायचं आणि डोसे घालताना गॅसची आच आपल्याला मध्यम ठेवायची आहे. सगळीकडनं असं तेल लावायचं आणि पळीने आपल्याला हे पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि पीठ घातल्यानंतर एकाच दिशेने हे पळीने असं गोलाकार फिरवून घ्यायचं. तर आता इथे बघा, डोस्यावरती छान असे बबल्स आलेले आहेत, म्हणजे डोसा जो आहे ना तो आपला छान असा कुरकुरीतच होणार आहे. आता हा डोसा झाल्यानंतर यावरती असं तूप घालायचं आहे. शक्यतो बिडाचाच तवा घ्यायचा, म्हणजे डोसे जे आहेत ना ते पटपट होतात. चला तर इथे आपला हॉटेल स्टाईल परफेक्ट कुरकुरीत डोसा तयार आहे आणि त्यासोबत चटणी देखील तयार आहे. तर बघितलं ना, योग्य प्रमाण आणि काही साध्या टिप्स वापरल्यात तर घरच्या घरीसुद्धा हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा बनवणं किती सोपं आहे. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा डोसा कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.